नमस्कार मित्रांनो, मी अशोक नानोटकर. आपण बघताय माझा कार्यक्रम हुकुमशाहीचे राजनैतिक तत्वज्ञान. मागच्या वेळेला आपण म्हणालो होतो की हुकुमशाहीच्या या राजकीय तत्वज्ञानामध्ये आपली जी रोजची भाषा असते, सामान्य भाषा असते, जगण्याची भाषा असते, या जगण्याच्या भाषेला, सामान्य भाषेला कशा पद्धतीनं हुकुमशहावादी किंवा हुकुमशाही वृत्तीचे लोक त्या भाषेचं विद्रुपीकरण करतात, वेगळा अर्थ तयार करतात आणि तो अर्थ आपल्यावर लादला जातो. बरं का? आपण असं म्हणूया की आपल्या या सामान्य भाषेचं एक प्रकारचं ते अपहरण करतात, हायजॅक करतात आपल्या भाषेला, सामान्य भाषेला. तर अशा पद्धतीनं त्यांचा तो खेळ जो असतो सत्तेचा, तो खेळत राहतात. अगदी आपल्याच भाषेचं अपहरण करून आपल्याला वेगळ्या अशा व्याख्या सांगून त्याचे वेगळे अर्थ लावून आपल्यावर त्या अर्थांना ते लादत असतात. आपण ते स्वीकारतो. तर सत्तेचा हा खेळ अशा पद्धतीने सुरू असतो. आता आपण असंही म्हणत होतो की हा जो हुकुमशाहीचा खेळ आहे, सत्तेचा खेळ आहे, हा आत्ताचा प्रकार नाही आहे. म्हणजे अगदी प्राचीन काळापासून ही हुकुमशाही वगैरे, हुकुमशाही यंत्रणा, हुकुमशाही प्रणाली, हुकुमशाही विचार प्राचीन काळापासून आहे असं आपण म्हणत होतो. या संदर्भामध्ये आज आपण बघूया एक तत्वज्ञ कार्ल पॉपर, ऑस्ट्रियन जर्मन तत्वज्ञ आहेत. यांनी 2 पुस्तके लिहिली मित्रांनो. द पॉवर्टी ऑफ हिस्टॉरिसिझम म्हणून 1944 मध्ये पुस्तक लिहिलं आणि त्यानंतर लगेचच द ओपन सोसायटी अँड इट्स एनिमीज असं दुसरं पुस्तक लिहिलं. या दोन्ही पुस्तकांमध्ये कार्ल पॉपर आपल्याला प्राचीन काळामध्ये हुकुमशाही कशी हुकुमशाहीचं कसं समर्थन केलं गेलं, हुकुमशाहीचे तत्ववेत्ते कोण होते हे सांगितलंय त्यांनी या पुस्तकामध्ये. त्यांच्या मते सर्वात मोठे जर कोणी हुकुमशाह असतील, हुकुमशाहीचे विचारवंत, तर ते म्हणजे प्लेटो आणि अरिस्टॉटल. बेनिटो मुसोलिनी आणि ॲडॉल्फ हिटलर वगैरे हे तर काहीच नाही हो. अगदी यांचे आजोबा 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 अगदी फोरफादर्स जे असतील ते तिथे ग्रीस देशामध्ये ग्रीक तत्वज्ञ प्लेटो आणि अरिस्टॉटल हे महान हुकुमशाहीचे समर्थक होते असं कार्ल पॉपरचं म्हणणं आहे. आणि या 2 पुस्तकांमध्ये त्यांनी या गोष्टीचा समाचार घेतलेला आहे, हल्ला चढवलेला आहे फॅसिझमवर, हुकुमशाहीवर, प्लेटोच्या अर्थात तत्वज्ञानावर. तर ते आपण बघूया. पण मित्रांनो, कार्ल पॉपरची जी मांडणी आहे, ज्या चौकटीत ते मांडतात आपलं मत, ते समजून घेण्यासाठी आपल्याला काही परत आपल्या सामान्य भाषेतल्या शब्दांचा विचार करावा लागेल, संकल्पनांचा विचार करावा लागेल. त्या संकल्पना थोडक्यात समजून घेऊ आणि मग नंतर आपण त्यांच्या त्या तत्वज्ञानाकडे वळू.
मित्रांनो, साधारणपणे आपण आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये खरं आणि खोटं हे दोन शब्द वापरतो, द रियल आणि द अनरियल. खरं कशाला म्हणतो आपण? तर आपल्या दृष्टीनं खरं म्हणजे ते की ज्याचा आपल्याला अनुभव येतो, प्रचिती येते, ज्याचं परीक्षण आपण करू शकतो, व्हेरिफिकेशन करू शकतो. आपल्या ज्ञानेंद्रियांना ज्या गोष्टींचा अनुभव होतो त्या गोष्टींना आपण खरं म्हणतो. आणि तसं ज्या ठिकाणी होत नाही त्या गोष्टींना आपण खोटं असं म्हणतो, द अनरियल. मान्य आहे, म्हणजे प्राथमिकदृष्ट्या प्रथमदर्शनी हे बरोबर आहे. अगदी सामान्य भाषेमध्ये असंच बोलत असतो आपण, खरं काय खोटं काय वगैरे, काय सत्य काय असत्य, आणि आपला काही असा आक्षेपही नसतो, असं सुरू राहतं. म्हणजे आपलं हे सामान्य आयुष्य असं सुरू राहतं. पण आता प्रश्न असा आहे की आपण हुकुमशाहीचा, त्यांच्या त्या विचारांचा या ठिकाणी अभ्यास करतोय की कशा पद्धतीने ते आपल्या सामान्य भाषेचं अपहरण करतात, हायजॅक करतात, विद्रुपीकरण करतात. त्याचप्रमाणे काय आहे शेवटी हुकुमशाही म्हणजे काय वगैरे, हा आपला विषय आहे. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला जरा त्यांच्या दृष्टीनं शब्दांचा उपयोग कसा केला जातो ते बघायला लागेल. आता सत्य आणि असत्य, द रियल अनरियल हे समजतं आपल्याला, रियालिटी हे कळतं आपल्याला. पण गंमत अशी आहे मित्रांनो की असाही शब्द प्रयोग केला जातो, द अल्टिमेट रियालिटी, अंतिम सत्य. आता ही काय भानगड आहे अंतिम सत्य? तर अगदी आपण असं म्हणूया, हा एक पॉवर गेम आहे. अंतिम सत्य या संकल्पने पाठीमागे काहीतरी खेळ आहे, कुठेतरी सापळा या ठिकाणी आहे, ट्रॅप आहे हा एक प्रकारचा. अंतिम सत्य आपण समजू शकत नाही, आपण सिद्धच करू शकत नाही, कारण अजून आपण त्या कालखंडामध्ये गेलोच नाही की जे अंतिम असेल वगैरे. मग तरी पण आपण या शब्दाचा चांगला उपयोग करत असतो. अल्टिमेट रियालिटी ऐकतो आपण, अल्टिमेट रियालिटी अशी असते तशी असते, अगदी अंतिम सत्य असं असतं तसं असतं वगैरे. तर प्रथमदर्शनी आपण असं म्हणूया की हा एक प्रकारचा सापळा आहे. आता हा सापळा अजून कसा प्रसारित होतो तेही बघायला लागेल. नुसतं अल्टिमेट रियालिटी म्हणून चालणार नाही, पण त्या योगे त्या मिशाने अजून काही दुसऱ्या बाबी येतात का तेही पाहावं लागेल. आणि म्हणून या ठिकाणी एक दुसरा शब्द प्रयोग करतो, द हायपर रियालिटी. अति वास्तव. हायपर या शब्दाचा अर्थ माहीत आहे आपल्याला. हायपर म्हणजे अगदी अतिसंवेदनशील, हायपर सेन्सिटिव्ह म्हणतो आपण वगैरे, नियंत्रणाच्या बाहेरचा हायपर. तर तसाच हा काहीतरी हायपर रियालिटी हा शब्द आहे. हायपर रियालिटी हा शब्द माझा नाही आहे, जॉ बॉडीला या फ्रेंच विचारवंतांनी त्यांनी तो मांडलेला आहे शब्द. त्याचा अर्थ त्याला असा अभिप्रेत आहे त्याच्या दृष्टीनं की या हायपर रियालिटीमध्ये आपण काहीतरी खूप सुख शोधण्याचा प्रयत्न करत असतो, खूप मौज मजा मस्ती आपण करत असतो. त्याला तो कन्झ्युमरिझम असं म्हणतो जॉवाडीला. कन्झ्युमरिझम म्हणजे काय की आपल्याला खूप समाधान हवं असतं. म्हणजे रोजच्या ज्या आपल्या वापराच्या वस्तू असतात, जे काही आपण करतो त्यातून आपल्याला सुख पाहिजे असतं, एकसारखं तृप्त व्हायचं असतं आपल्याला. आणि ही तृप्ती आपण शोधत असतो इथे तिथे तिथे इथे. कन्झ्युमरिझम. तर आपण असं म्हणूया, कुठे मिळतं हे सर्व सुख? असं त्याच्या साहित्यामध्ये हा एक शब्द आलेला आहे, डिझनीलँड. तर आपण बघतो की जगामध्ये असं म्हणतात की डिझनीलँड म्हणून आहे बाबा पुष्कळ ठिकाणी, जिकडे तिकडे.
काय असतं या डिझनीलँडमध्ये, तर असं काही स्थळ असतं की ज्या ठिकाणी आपण सकाळपासून रात्रीपर्यंत मजा करू शकतो, वेगवेगळे खेळ खेळू शकतो, पाण्याचे खेळ, पोहण्याचे खेळ, जे आपल्याला नदीमध्ये पोहून मिळणार नाही, समुद्रात जाऊन मिळणार नाही, अशा प्रकारचे वेगवेगळे खेळ आपल्याला या ठिकाणी खेळायला मिळतात, खायला मिळतं. मस्त मजा असते अगदी, लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांसाठी सर्व प्रकारची मजा असते. डिझनीलँड अगदी म्हणजे असंही म्हणूया डिझनीलँड प्रोजेक्ट. तर आता अशा या नियंत्रण व्यवस्थेमध्ये या संदर्भात हुकुमशाहीच्या नियंत्रण व्यवस्थेमध्ये असा प्रयोग केला जातो की अगदी तुम्हाला खूप सुखी ठेवलं जातं, खूप मजा मस्ती अगदी तुम्ही उपभोगू शकता. आणि त्यामध्ये तुम्ही गेलात की तुमची बाकीची दुःख तुम्ही विसरता. तुमची जी रोजची दुःख असतात, गरिबीची दुःख असतात, खाण्यापिण्याची वगैरे अगदी रोजच्या समस्या असतात, त्या सर्व विसरून आपण डिझनीलँडमध्ये जातो. बरं असतं. हुकुमशहांच्या त्या यंत्रणेमध्ये अगदी हा ट्रॅप जो आहे, सापळा व्यवस्थित बसतो. याच्यामध्ये आपण पूर्ण विसरून जातो आणि फक्त सुखाच्या पाठीमागे धावतो आपण. अशाच प्रकारचं काहीतरी एक दुसरा सापळा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं की बघा, सुख मिळेल, पण त्यासाठी पहिल्यांदा जरा वास्तविकता समजून घ्या. आता ही जी वास्तविकता सांगितली जाते ही वेगळ्या प्रकारची असते वास्तविकता. त्याला आपण ऑल्टरनेट रियालिटी म्हणूया. याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला खूप भीती अशी तुमच्या मनात भीती टाकली जाते, भीती सांगितली जाते. भीतीला आपल्याला ड्रेड म्हणता येईल, टेरर म्हणता येईल, ज्या ठिकाणी खूप हिंसा असते, अतिरेक असतो. हॉरर म्हणता येईल अगदी, ज्या ठिकाणी आपल्याला परिचय होतो द इव्हिल, द डेव्हिल, सैतानाचा परिचय, अगदी इतकी भयंकर भीती, द सेटन अशी संकल्पना, असं काहीतरी सांगितलं जातं. आणि ते पटतंही आपल्याला, मान्यही असतं आपल्याला की हो बाबा असं काहीतरी आहे, भयंकर सैतान आहे, कुठेतरी आपला शत्रू आहे आणि तो फार वाईट आहे वगैरे. आणि मग एकदा हे मान्य केलं की नंतर लगेचच आपल्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की आता यातून सुटका कशी करायची. या भयंकर अशा भीतीमधून, ड्रेडमधून, टेररमधून, हॉररमधून कशी सुटका करायची आपल्याला. मग यासाठी पुढारी येतो. असा पुढारी की जो फार शक्तिशाली पुढारी आहे. अगदी बेनिटो मुसोलिनी, त्याला द डूशे असं म्हणायचे, म्हणजे खूप शक्तिशाली असा पुढारी. ॲडॉल्फ हिटलर, द फ्युरर, म्हणजे खूप शक्तिशाली पुढारी. असा पुढारी की जो तुम्हाला या सर्व हॉररमधून, टेररमधून वेगळ्या सुखाच्या प्रांतात घेऊन जाऊ शकतो. संरक्षण करतो, तुमचं रक्षण करतो. तुमचा तो रक्षण करता आहे, प्रोटेक्टर आहे. तर असा हा रक्षणकर्ता आपलं रक्षण करत असतो. प्रेषित असतो तो आपला. आणि अशा प्रकारे आपलं विभाजन केलं जातं. एक म्हणजे फिअर प्रिन्सिपल, भीती तत्व, भयतत्व, आणि दुसरं म्हणजे आनंद तत्व, सुखतत्व, द प्लेजर प्रिन्सिपल. प्रश्न असा होता की
लोकांवर नियंत्रण कसं करायचं, प्रजेवर नियंत्रण कसं करायचं, त्यांना आपल्या कह्यात कसं ठेवायचं, दबावाखाली कसं ठेवायचं. मखायवेली असं म्हणाला की राजा तुला तेव्हाच आपल्या प्रजेला नियंत्रणात ठेवता येईल की जर तू त्यांच्या मनामध्ये भीती तयार करू शकला. जर भीती तयार होत नसेल तर तू काही तुझ्या प्रजेला नियंत्रणामध्ये ठेवू शकत नाही. जेव्हा प्रश्न प्रेम आणि भीतीचा येतो, तो असं म्हणाला की बाबा भीती बरी आहे प्रेमापेक्षा. इट इज बेटर टू बी फिअर्ड देन लव्ड. भीतीमुळे तू प्रजेला नियंत्रणात ठेवू शकतो. त्या राजकुमाराला सांगताना आपल्या पुस्तकामध्ये. तर अशा पद्धतीने प्रजेवर, लोकांवर नियंत्रण करता येतं जर तुम्ही त्यांच्या मनात भीती निर्माण केली तर. प्रेमाने तुम्ही लोकांना जिंकू शकता, त्यांची मनं जिंकू शकता, पण त्यांच्यावर राज्य नाही करता येत. राज्य जर करायचं असेल तर भीती निर्माण करायला पाहिजे. मकावेलीचं म्हणणं होत आहे. आणि अशा पद्धतीनं मित्रांनो हा खेळ सुरू असतो. सत्य असत्य, अंतिम सत्याचा खेळ, अति वास्तव अति सत्याचा खेळ, हायपर रियालिटीचा खेळ, प्रतिविश्व ऑल्टरनेट रियालिटी, प्रतिसत्याचा खेळ. अशा प्रकारे अजून एक खेळ आहे. हल्ली आपण सर्वच संगणकाचा वापर करतो. मोबाईल असो, लॅपटॉप असो, कॉम्प्युटर असो, प्रत्येक जण आपण वापरतो. आणि या संदर्भामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता जिला म्हणतो आपण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो प्रकार आहे, त्या प्रकाराचा उपयोग करून हा खेळ खेळला जातो. असं ऐकतो की जगामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी काही डिजिटल शहरं आहे म्हणे, स्मार्ट सिटीज. काय असतं हो या स्मार्ट सिटीमध्ये? तर स्मार्ट सिटी म्हणजे तिथे स्मार्ट लोक राहतात, अगदी उच्चभ्रू, खूप शिकलेले, खूप अगदी निष्णात, तंत्रज्ञ वगैरे, उच्च संस्कृतीचे लोक, सर्व काही अगदी उच्च स्मार्ट सिटी. काय असतं या स्मार्ट सिटीमध्ये? तर अगदी या ठिकाणी म्हणजे रोजची जी आपली हालचाल असते, आपल्या मूवमेंट्स, आपल्या काय कृती असतात वेगवेगळ्या, अगदी घरापासून बाहेरपर्यंत, ते सर्व आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं अभ्यासलं जातं. आपण आपल्या मोबाईलमध्ये काय बघतो, काय नाही, आपल्या कॉम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये काय शोधतो, काय करतो, वगैरे वगैरे सर्वच काही. आपलं संपूर्ण खाजगी आयुष्य जे असतं ते नष्ट केलं जातं. घरातून बाहेर पडल्याबरोबर मोठमोठ्या कॅमेऱ्यांकरवी आपल्यावर नजर ठेवली जाते. अगदी आपण कसे बोलतो, कोणाशी भेटतो, कसं चहा पितो, कसं पाणी पितो, अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, देहबोली जी असते आपली, बॉडी लँग्वेज, या संपूर्ण देहबोलीचा, आपल्या संपूर्ण कृतींचा अभ्यास केला जातो. कोणतीही भाषा आपण बोलनात, साइन लँग्वेज, सिम्बॉलिक लँग्वेज, सांकेतिक भाषा, चिन्हांकित भाषा, या सर्व भाषांचं स्पष्टीकरण केलं जातं, विश्लेषण केलं जातं, स्पष्टीकरण दिलं जातं, डिसायफरिंग केलं जातं. या सर्व भाषांची फोड केली जाते, उकलून बघितलं जातं त्यामध्ये काय वगैरे.
म्हणजे काय तर आपल्यावर लक्ष ठेवलं जातं. जे राज्य असेल, जी यंत्रणा असेल, जी व्यवस्था असेल, त्या व्यवस्थेला माहीत करून घ्यायचं आहे की बाबा आपल्या बाजूचे कोण, आपल्या पक्षाचे कोण आणि विरोधात कोण आपल्या, हे माहिती करून घ्यायचं असतं यंत्रणेला, व्यवस्थेला. आणि म्हणून ही त्याला म्हणूया आपण व्हर्च्युअल रियालिटी, नाही का, ही एक प्रकारची शासकीय हेरगिरी आहे असं म्हणता येईल या ठिकाणी आपल्याला. आणि सांगितलं जातं की बाबा हे सर्व काही चांगल्यासाठीच आहे. अगदी प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी असा एक त्या नागरिकाचा क्रमांक असतो, सिक्युरिटी नंबर, सामाजिक क्रमांक असतो, सोशल नंबर वगैरे, आणि हे चांगल्यासाठी असतं. मला असं म्हणावं असं वाटतं या ठिकाणी की आपण नागरिक आहोत की सब्जेक्ट, म्हणजे एखाद्या यंत्रणेचा आपण भाग आहोत, नुसते सब्जेक्ट आहोत एखाद्या सिस्टीमचा, यंत्रणेचा भाग, याच्या पलीकडे काही नाही, आपलं अस्तित्वच नसतं. तर अशा प्रकारे मित्रांनो, सत्य असत्य, रियालिटी, अल्टिमेट रियालिटी, हायपर रियालिटी, ऑल्टरनेट रियालिटी आणि आता व्हर्च्युअल रियालिटी, अशा प्रकारे हा सापळा, हे ट्रॅप्स, आणि यामध्ये जगतो आपण. हा एक प्रकारचा पॉवर गेम आहे. विशिष्ट यंत्रणेला आपल्याला नियंत्रणात ठेवायचं आहे, म्हणून अशा पद्धतीने आपण ट्रॅप होत असतो याच्यामध्ये. आता गंमत अशी आहे की हे सर्व आपल्याला स्वीकारलं पाहिजे, कारण आपण व्यवस्थेचे भाग आहोत, पार्ट ऑफ द सिस्टम, यंत्रणेचा आपण भाग आहोत. आणि हे स्वीकारणं म्हणजे परिपूर्ण होणं, याला ते मग आपलं प्रबोधन झालं असं म्हणतात. जणू काही आपल्याला एक साक्षात्कार झाला सत्याचा, त्याला ते इनलाइटनमेंट असं म्हणतात. म्हणजे ज्या यंत्रणेमध्ये आपण जगतो, जे आपल्याला सांगितलं जातं, मुख्यत्वे करून ज्याचा आपण विचार करतोय, ज्या तत्वज्ञानाचा विचार करतोय, हुकुमशाहीचं तत्वज्ञान, या हुकुमशाहीच्या संदर्भामध्ये, हुकुमशाहीच्या तत्वज्ञानाच्या संदर्भामध्ये जर आपण हे सर्व स्वीकारलं तर आपण कसे इनलाइटन्ड झालो, ज्ञान प्राप्त झालं, आपल्याला कळलं आपल्याला काय ते, आपण स्वीकारलं ते. मित्रांनो, या इनलाइटमेंट थिअरीला हुकुमशाहीच्या संदर्भामध्ये प्रोजेक्ट म्हणता येईल. म्हणजे हा सुद्धा एक ट्रॅपच आहे. इनलाइटनमेंट थिअरी, इनलाइटनमेंट प्रोजेक्ट म्हणजे आपली प्रजा जी आहे त्या प्रजेला रेजिमेंट करायचं, आपलं म्हणणं मान्य करायला, म्हणजेच जनसामान्यांच्या भाषेला हायजॅक करून त्यांच्यावर हुकुमशाहीची भाषा, अगदी जनकल्याण म्हणून, म्हणजे हे सर्व जे आहे रियालिटी प्रकरण, अल्टिमेट रियालिटी, हायपर रियालिटी, ऑल्टरनेट रियालिटी, हे सर्व जणू काही ग्राउंड रियालिटी आहे, रोजचंच आहे, सामान्य आहे, नॉर्मल आहे, असं सांगून आपल्याला जगायचं असतं. पण लक्षात घ्या, हा एक ट्रॅप आहे. आणि अशा पद्धतीनं हुकुमशाहीचा खेळ खेळला जातो. इतकं आपल्याला समजल्यानंतर
मग आपण बघूया की कार्ल पॉपर हा कशा पद्धतीनं हुकुमशाही तत्वज्ञ प्लेटो आणि हुकुमशाही तत्वज्ञ ॲरिस्टॉटल यांचं परीक्षण करतो. पुढच्या वेळेला आपण तेच बघणार आहोत. मित्रांनो, हा कार्यक्रम बघितल्याबद्दल परत आपले धन्यवाद. असेच बघत राहा. भेटूया आपण लवकरच. बाय.